मॅडम नमस्कार. आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद या ठिकाणी आहोत. या ठिकाणी महिलांसाठी मसाले निर्मितीचं प्रशिक्षण या ठिकाणी होतं आहे. आपण सुद्धा या ठिकाणी एक प्रशिक्षण शिकण्यासाठी आलेलो आहात. तर नक्की काय माहिती सांगाल, आपली ओळख सांगावी आणि कसं प्रशिक्षण आहे, काय त्याच्यातून आपल्याला फायदा होऊ शकतो? मी संजीवनी भोसले. मी पहिले नगर परिषदेचे खूप आभार मानते की ज्यांनी हा मसाला प्रशिक्षणचा कोर्स इथे शिकवता येते. एक मार्क केलं मी पहिल्या दिवसापासून, जे मसाले आपले माहितीचे असतात तेच मसाले वापरून वेगवेगळ्या प्रकारची नावं देऊन ते मसाले बनले जातात आणि आपण विकतचे मसाल्यांचा स्मेल बघितला आपण तर तो आणि इथं बनवलेल्या मसाल्यांचा आपण जर स्मेल घेतला तर त्याच्यामध्ये खूप फरक जाणवतो आहे. आणि विकतच्या मसाल्यांमध्ये मिलावट जी असते ती आपण घरी केलेल्या मसाल्यांमध्ये नक्कीच राहणार नाही. आणि जे आपल्या माहितीचे ओळखीचे घरात असणारे पदार्थ असतात की जे वापरून आपण मसाले बनवू शकतोय आणि मसाल्यापेक्षा आपण टेस्ट त्यांना मुलांना टेस्ट देऊ शकतोय. त्यामुळं म्हणजे हे प्रशिक्षण खूप चांगलं आहे आणि नगर परिषदेचे खूप आभार. बरं, किती वाजता चालू होतं आणि कधी संपतंय? म्हणजे त्यावेळेस साधारण 12ला टायमिंग आहे. साधारण 12:10 पर्यंत चालू होऊन जातो आणि 2:30 पर्यंत संपायचा टाईम असेल तरी 3 वाजेपर्यंत कोणाच्या शंका असतात, कोणाचं किंवा एखादा मसाला शिकवताना थोडासा वेळ लागतो, त्यामुळे 3 वाजेपर्यंत साधारण चालतं हे प्रशिक्षण. आणि हे घरातले मसाले वापरूनच, म्हणजे असं नाही की स्पेशल तुम्ही बाजारात जा आणि स्पेशली त्याच्यासाठी काहीतरी घेऊन या तरच हा मसाला बनेल, हे नाही आहे. हे आपल्या घरात म्हणजे उपलब्ध असणारे आपण काय साहित्य घेऊन येतोय का? नाही, हे ह्या ताई आहेत त्या सगळ्या ग्रॅम वजन करून आणतात आणि प्रत्येक कधी चमच्यांमध्ये सांगतात, कधी क्वांटिटीमध्ये सांगतात, ग्रॅममध्ये सांगतात, असं वजन करून या घेऊन येतात आणि ही ते स्वतः बनवून दाखवतात आणि तो मसाला वाटून सगळ्यांनाच देतात, म्हणजे टेस्टला पण देतात. म्हणजे घरी देऊ शकता तुम्ही? हां, घरी नेऊ शकतो सॅम्पल. आणि हे प्रशिक्षण खूप छान आहे आणि नगर परिषदचे खूप सारे आभार, शैलजाताईंचे खूप आभार की जेणेकरून नाही आसिफा मॅडमचे तर आहेतच कारण या म्हणजे इतके प्रेमाने आणि असं व्यवस्थित सांगतात ना की समजून जातं पटकन म्हणजे. आणि हे सांगतात की लिहून नका घेऊ, फक्त लक्ष द्या, इथे पूर्ण लक्ष द्या, पूर्ण समजावून घ्या, तुम्हाला नक्की ह्याच्यामध्ये बनवता येईल. आणि मी पण हा प्रयत्न करेल की काहीतरी हे प्रशिक्षण घेऊन काहीतरी उद्योग करायचा प्रयत्न करेल. ओके, थँक्यू. मॅडम नमस्कार. नमस्कार. आज आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद या ठिकाणी आहोत. या ठिकाणी महिलांसाठी एक मसाले निर्मितीचं प्रशिक्षण या ठिकाणी होतं आहे. आपण सुद्धा या ठिकाणी एक प्रशिक्षण घेत आहात, तर नक्की काय अनुभव आहे, काय सांगाल, आपली ओळख सांगावी? नमस्कार, माझं नाव सौ छाया शैलेंद्र साळुंके. मी राहायला तळेगाव स्टेशन इथे आहे. बरं. ॲक्च्युली नगर परिषदेतर्फे जे आज मसाले निर्मितीचा जो क्लास इथे सुरू आहे तो ॲक्च्युली सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे. जे की आज आपण बाहेरचे मसाले आणतो त्याला टेस्ट देखील नसते, पण इथे जे मसाले बनवतात आसिफा मॅम ॲक्च्युली त्या खूप सुंदर बनवतात व त्याला टेस्ट एवढी सुंदर आहे आणि ते वर्षानुवर्ष कसे टिकून ठेवायचे याचं देखील आम्हाला म्हणजे त्या सांगतात. बरं, आता या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं, म्हणजे नक्की बाहेरनं मसाले आपण घेऊन यायचे का इथं बनवून तुम्हाला शिकवलं जातं जेणेकरून तुम्हाला घरी वापरता येतील? ॲक्च्युली मॅम आम्हाला मसाले बनवून दाखवतात इथे. आणि घरगुती तुम्ही काय काय पदार्थ आणता का इथं सगळं आहे? नाही, ॲक्च्युली आम्ही घरून काहीच आणत नाही सर. बरं, मग त्याच्यामध्ये काय काय घरगुती समजा मसाला असेल तर नक्की कसा बनवायचा, काय काय असतात पदार्थ, काय सांगाल? याच्यामध्ये घरगुती पूर्ण खडे मसाले असतात, दालचिनी वगैरे, लवंग, मिरी, धने वगैरे, सर्व असे खडे मसाले वगैरे असतात. बरं, आता याच्यातलं वेगळं पण काय आहे? अनेक ठिकाणी प्रशिक्षण होत असतात, परंतु तळेगाव दाभाडे नगर परिषद आपल्याला एक चांगली संधी देते. वेगळं पण काय आहे आपल्या भाषेत, काय सांगाल? ॲक्च्युली ह्या प्रशिक्षणामध्ये मी एवढं सांगू इच्छिते की हे एकंदरीत विनामूल्य प्रशिक्षण आहे आणि याच्यामध्ये एवढ्या महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे की आज तुम्ही एक छोटंसं 10 रुपयाचं जरी पॅकेट आणलं मसाल्याचं वगैरे तरी तुम्ही एवढे पैसे घालत, पण त्याला टेस्ट देखील नसते. पण तो आज इथं आम्हाला मॅडमने जो बनवून दाखवला आहे, आज आम्ही पूर्ण घरच्यांसाठी त्याची बनवू शकतो. ओके, थँक्यू. आमच्या ज्या क्लास घेत आहेत आसिफा मॅडम ॲक्च्युली त्या आमच्या टीचर नसून आमची एक मैत्रीण आहेत. त्या जरी छोट्या असतील वयाने पण आज छोट्या वयामध्ये आज त्या किती म्हणजे स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत किंवा आज आम्हाला पण त्यांच्याकडे बघून असं वाटतं की आज आपण देखील काहीतरी करायला पाहिजे. आज त्यांचं वय फार कमी आहे सर आणि खूप सुंदर प्रकारे आम्हाला मॅडम शिकवत आहेत. त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. व शैलजाताई काळोखे महिला व बालकल्याण समिती सभापती त्यांच्यातर्फे आज जो हा क्लास घेतलेला आहे त्यांचे देखील आम्ही मनापासून धन्यवाद मानतो व नगर परिषदेचे देखील आम्ही आज धन्यवाद मानतो. व वन्स अगेन थँक्यू आसिफा मॅम.